तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो होत नाही का? सबस्क्रायबर वाढत नाहीत, वॉच टाईम कंप्लीट होत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा आणि वॉच टाईम प्लस सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे, तेही अगदी सिंपल आणि प्रॅक्टिकल टिप्स सोबत. बऱ्याच लोकांची प्रॉब्लेम असते की व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो, पण व्ह्यूज येत नाहीत, किंवा व्ह्यूज येतात पण सबस्क्रायबर्स वाढत नाही, आणि मग आपल्याला वाटतं की आपला चॅनल ग्रो होणार नाही. पण खरं काय आहे की यूट्यूबवर ग्रो होण्यासाठी काही सिंपल रूल्स आहेत, आणि ते रूल जर तुम्ही फॉलो केले तर तुमचा चॅनल नक्की ग्रो होतो. मी सुद्धा माझ्या चॅनलवर हेच सगळं अप्लाय करते, आणि मला हळूहळू रिझल्ट देखील दिसायला लागले आहेत. म्हणूनच आज मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 6 इम्पॉर्टंट पॉईंट्स जे तुम्ही फॉलो केले तर तुमचा चॅनल नक्की ग्रो होईल. आणि एक छोटी रिक्वेस्ट, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत मी काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे जे तुमच्यासाठी खूप युजफुल असतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिली आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे निश ठरवा. निश म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहात तो तुमचा निश. बऱ्याच लोकांची चूक काय होते, तर आज कुकिंग व्हिडिओज टाकतात, उद्या व्लॉग टाकतात, आणि परवा किड्स व्हिडिओ टाकतात. तर असं केल्याने काय होतं की यूट्यूबला समजत नाही की तुमचा चॅनल नेमका कोणासाठी आहे, आणि म्हणूनच तुमचा चॅनल ग्रो होत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच एक निश सिलेक्ट करा. उदाहरण देऊन समजावते. नंबर 1, जर तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर फक्त कुकिंग रिलेटेड व्हिडिओ टाका, जसं की रेसिपीज, किचन टिप्स, डेली कुकिंग. नंबर 2, जर तुम्ही डेली व्लॉग बनवत असाल तर तुमचा निश आहे डेली लाईफस्टाईल व्लॉग. नंबर 3, तुम्ही मुलांबद्दल व्हिडिओ बनवत असाल तर तुमचा निश आहे किड्स रिलेटेड कॉन्टेंट, जसं की स्टडी टिप्स, टिफिन आयडियाज, रुटीन. नंबर 4, जर तुम्हाला शॉपिंग आवडत असेल तर तुम्ही ग्रोसरी हॉल, डीमार्ट शॉपिंग असे व्हिडिओ बनवू शकता. पण इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की एक निश निवडा आणि त्यात कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही 10 ते 15 व्हिडिओ एकाच टॉपिकवर टाकले तर यूट्यूबला सिग्नल मिळतो की हा चॅनल या स्पेसिफिक टॉपिकसाठी आहे, आणि मग यूट्यूब तुमचे व्हिडिओ त्या ऑडियन्सला दाखवायला सुरुवात करते. आणखी एक टीप, तुमचा इंटरेस्ट जिथे आहे तोच निश निवडा, कारण तुम्ही ज्या गोष्टीत इंटरेस्टेड आहात तेच व्हिडिओ तुम्ही जास्त बनवू शकतात. नाहीतर 2 ते 3 व्हिडिओ नंतर तुम्हाला लगेच बोर वाटायला लागतं. म्हणून एकच सांगते की रँडम व्हिडिओ टाकू नका, एक निश निवडा आणि त्यावर कन्सिस्टंट राहा. तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? नियमितपणे व्हिडिओ अपलोड करणं. बऱ्याच लोकांची सवय काय असते, तर एकदम 2 ते 3 व्हिडिओ टाकतात आणि मग 10 ते 15 दिवस काहीच अपलोड करत नाहीत. असं केल्याने यूट्यूबला वाटतं की हा चॅनल ॲक्टिव्ह नाही, आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओ पुढे पुश होत नाहीत. म्हणून कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. आता कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते बघूया. तुम्ही रोज व्हिडिओ टाकू शकत नसाल तर काही हरकत नाही, पण आठवड्यातून किमान 2 व्हिडिओ नक्की टाका. उदाहरण देऊन सांगते. समजा तुम्ही सोमवार आणि गुरुवार व्हिडिओ टाकता, तर तुमचे व्ह्यूवर्स त्या दिवशी तुमचा व्हिडिओ एक्सपेक्ट करायला लागतात, आणि यूट्यूबला सुद्धा सिग्नल मिळतो की हा चॅनल रेग्युलर आहे. आणखी एक एक्झाम्पल, जर तुम्ही एक आठवडा रोज व्हिडिओ टाकला आणि मग पुढचे 10 दिवस काहीच टाकलं नाही तर तुमचा ग्रोथ थांबतो. म्हणून थोडं कमी व्हिडिओ टाका, पण ते रेग्युलर असणं फार महत्त्वाचं आहे. आणखी एक इम्पॉर्टंट टिप, आधीच प्लॅनिंग करा. आज कोणता व्हिडिओ, उद्या कोणता व्हिडिओ, हे ठरवलं तर कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप सोपं जातं. तुम्ही छोटंसा नोटबुक ठेवा किंवा मोबाईलमध्ये नोट्स तुम्ही बनवू शकतात, आणि त्यात व्हिडिओ आयडियाज लिहून ठेवा. आणखी एक स्मार्ट ट्रिक, एकाच दिवशी 2 ते 3 व्हिडिओ शूट करून ठेवा आणि ते शेड्यूल करा, आणि मग एक एक करून अपलोड करा. यामुळे काय होईल, तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे आणि कन्सिस्टन्सी ब्रेक होणार नाही. शेवटी एकच सांगते, परफेक्ट व्हिडिओ बनवण्यापेक्षा
रेग्युलर व्हिडिओ बनवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण कन्सिस्टन्सीमुळेच तुमचा चॅनल हळूहळू ग्रो होतो. म्हणूनच रेग्युलर राहा, शेड्यूल ठेवा आणि कधीच गॅप देऊ नका. ही सवय लावली तर तुमचा यूट्यूब चॅनल नक्की ग्रो होईल. आता तिसरी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे थंबनेल आणि टायटल. तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असला तरी जर थंबनेल आणि टायटल अट्रॅक्टिव्ह नसेल तर लोक व्हिडिओवर क्लिक करत नाहीत. येस, आणि क्लिक नाही म्हणजे व्ह्यूज नाहीत. म्हणून थंबनेल आणि टायटल खूप इम्पॉर्टंट आहे. आता थंबनेल म्हणजे काय, तर व्हिडिओ जो असतो त्याचा तो कव्हर फोटो, व्हिडिओचा कव्हर फोटो. लोक यूट्यूबवर स्क्रोल करत असताना सगळ्यात आधी त्यांना थंबनेल दिसतं, म्हणून तो आय कॅचिंग असायला हवा. उदाहरण देऊन समजावते. समजा तुम्ही व्हिडिओ बनवला आहे की वॉच टाईम कसा वाढवायचा, तर थंबनेलवर सिंपल टेक्स्ट लिहा, वॉच टाईम वाढवा, पुढे फेस रिॲक्शन, सिक्रेट ट्रिक्स, सरप्राईज, पॉइंटिंग. ओके, आणि तुमचा फेस रिॲक्शन पुढे ठेवा, जसं सरप्राईज, पॉइंटिंग. यामुळे काय होतं की लोकांचं अटेन्शन लगेच जातं. आता टायटलबद्दल बोलूया. टायटल असा असावा की लोक सर्च करतील आणि लगेच क्लिक करतील. उदाहरण, माय यूट्यूब व्हिडिओ रॉंग. तर कसं असायला पाहिजे टायटल, वॉच टाईम कसा वाढवायचा, यूट्यूब टिप्स मराठी, हे करेक्ट. टायटलमध्ये इम्पॉर्टंट कीवर्ड्स टाका, जसं की यूट्यूब, वॉच टाईम, सबस्क्रायबर. आणखी एक टिप, थंबनेल आणि टायटल मॅच असायला हवा. म्हणजे थंबनेल काहीतरी वेगळं आणि टायटलमध्ये काहीतरी वेगळंच असं जर तुम्ही राईट केलं तर लोक कन्फ्यूज होतात. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, थंबनेल जास्त भरगच्च करू नका. फक्त 3 ते 4 वर्ड्स ठेवा मोठ्या फॉन्टमध्ये आणि बॅकग्राऊंड क्लीन ठेवा. तुम्ही मोबाईलवर इझिली थंबनेल बनवू शकता. त्यासाठी प्ले स्टोअरवर ॲप्स अवेलेबल आहे, जसं की कॅनवा, इनशॉट, कॅपकट. शेवटी एकच सांगते की थंबनेल प्लस टायटल स्ट्रॉंग असेल तरच व्ह्यूज येतात. म्हणून व्हिडिओ अपलोड करण्याआधी 2 मिनिट एक्स्ट्रा घेऊन थंबनेल आणि टायटल परफेक्ट बनवा. ही छोटी गोष्ट तुमचा चॅनल ग्रो करण्यास खूप मदत करते. ती आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वॉच टाईम इन्क्रीज कसा करायचा. वॉच टाईम म्हणजे काय, तर लोकांनी तुमचा व्हिडिओ किती वेळ पाहिला. यूट्यूबला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वाटणारी गोष्ट म्हणजे लोक तुमचा व्हिडिओ किती वेळ बघतात. जर लोक तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतील तर यूट्यूब ॲटोमॅटिकली तुमचा जो व्हिडिओ आहे तो जास्त लोकांना दाखवतो. पण प्रॉब्लेम काय होतो, तर बऱ्याच वेळा लोक व्हिडिओवर क्लिक करतात पण 20 ते 30 सेकंदातच बाहेर पडतात, स्किप करतात व्हिडिओ. म्हणून वॉच टाईम वाढत नाही. आता वॉच टाईम कसा वाढवायचा ते बघूया. तर ट्रिक नंबर 1, स्ट्रॉंग स्टार्ट. सुरुवातीचे 5 ते 10 सेकंद असतात तर ते खूप इम्पॉर्टंट असतात. जर लोक सुरुवात बोरिंग असेल तर लोक लगेच स्किप करतात. म्हणून सुरुवातीलाच क्युरिओसिटी तयार करा, जसं की हा एक सिंपल ट्रिक वापरला तर तुमचा वॉच टाईम डबल होईल. ट्रिक नंबर 2, डायरेक्ट कॉन्टेंट. लॉंग इंट्रो टाळा. हाय गाईज, वेलकम असा इंट्रो करू नका. थेट मेन टॉपिकला सुरुवात करा. यामुळे व्ह्यूअर्स लगेच एंगेज होतील. ट्रिक नंबर 3, स्मॉल कट्स. व्हिडिओमध्ये पॉजेस नको. थोड्या वेळाने कट करा. झूम, टेक्स्ट, म्युझिक वापरा. यामुळे व्हिडिओ फास्ट आणि इंटरेस्टिंग वाटायला लागतो. ट्रिक नंबर 4, व्ह्यूअर्सला होल्ड करा. व्हिडिओ मध्ये बोला, शेवटपर्यंत बघा. इम्पॉर्टंट टिप आहे, यामुळे लोक थांबतात. ट्रिक नंबर 5, एंड स्क्रीन. व्हिडिओ संपताना दुसरा व्हिडिओ सजेस्ट करा. हा व्हिडिओ पण नक्की बघा. यामुळे काय होतं की एकाच व्ह्यूअर्सकडून जास्त वॉच टाईम मिळतो. फॉर एक्झाम्पल, समजा तुमचा व्हिडिओ 5 मिनिटांचा आहे आणि लोक फक्त 1 मिनिट पाहतात तर वॉच टाईम कमी मिळतो. पण जर लोक 4 ते 5 मिनिटं पाहतात तर वॉच टाईम खूप फास्ट वाढतो. शेवटी एकच सांगते की व्ह्यूअर्सला सुरुवातीपासून शेवटपर्यंत होल्ड करा. व्हिडिओ जो आहे तुमचा इंटरेस्टिंग ठेवा
आणि बोरिंग पार्ट्स जे असतील ते कट करा. हे फॉलो केलं तर तुमचा वॉच टाईम नक्की वाढेल. आता 5वी आणि खूप पॉवरफुल गोष्ट म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स वापरा. आजच्या काळात जसं की तुम्हाला माहितीच आहे की यूट्यूब शॉर्ट्स खूपच फास्ट ग्रो होत आहेत. जर तुमचा चॅनल न्यू असेल किंवा सबस्क्रायबर्स वाढत नसतील तर शॉर्ट्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. शॉर्ट्स म्हणजे काय? तर शॉर्ट्स म्हणजे 60 सेकंदाच्या आतला छोटा व्हिडिओ जे लोक पटकन पाहतात आणि स्क्रोल करताना लगेच एंगेज होतात. आता आपण पाहूया की शॉर्ट्स का इम्पॉर्टंट आहेत. शॉर्ट्समुळे तुमचा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचतो. लॉंग व्हिडिओला 100 व्ह्यूज येतील, पण शॉर्ट्सला 1000+ व्ह्यूज येऊ शकतात आणि त्यातून न्यू ऑडियन्स तुमच्या चॅनलवर येते. आता पाहूया ट्रिक नंबर 1, शॉर्ट प्लस ॲट्रॅक्टिव्ह कॉन्टेंट. शॉर्ट्स सुरुवातीलाच एंगेजिंग असायला हवा. पहिल्या 2 ते 3 सेकंदात अटेन्शन ग्रॅब करा. फॉर एक्झाम्पल, ही ट्रिक तुम्हाला माहिती नाही का? एक्झाम्पल नंबर 2, ₹100 मध्ये काय काय मिळालं बघा. याने काय होतं तर तुमचा जो ऑडियन्स आहे तो लगेच एंगेज होतो. ट्रिक नंबर 2, फास्ट एडिटिंग. शॉर्ट्समध्ये फास्ट कट्स ठेवा. पॉज नको, बोरिंग पार्ट्स नको. म्युझिक प्लस टेक्स्ट प्लस झूम वापरा. यामुळे व्हिडिओ व्हायरल होण्याची चान्स 100% वाढते. ट्रिक नंबर 3, डेली अपलोड. शॉर्ट्स रोज टाका. दिवसाला किमान 1 शॉर्ट्स तुमचा केलाच पाहिजे. यामुळे यूट्यूबला सिग्नल मिळतो की तुमचा चॅनल हा ॲक्टिव्ह आहे. ट्रिक नंबर 4, लॉंग व्हिडिओला प्रमोट करा. शॉर्ट्स फक्त व्ह्यूजसाठी नाही. शॉर्ट्समधून तुमच्या लॉंग व्हिडिओला ऑडियन्स आणा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही डीमार्ट शॉपिंग व्हिडिओ केलेला असेल तर शॉर्ट्समध्ये थोडासा पार्ट दाखवा आणि शेवटी म्हणा की फुल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की बघा. रिअल एक्झाम्पल सांगते तुम्हाला. समजा तुम्ही एक शॉर्ट टाकला आणि त्याला आले 5000 व्ह्यूज. म्हणजे काय की त्यातून 100 लोक तुझ्या चॅनलवर आले आणि लॉंग व्हिडिओ पाहिला. म्हणजे काय होणार आहे की याने तुमचा वॉच टाईम पण इन्क्रीज होणार आहे आणि सबस्क्रायबर्स पण तुम्हाला मिळणार आहेत. यातून एक सांगते की शॉर्ट्सला इग्नोर करू नका. रोज एक शॉर्ट नक्की टाका आणि त्यातून ऑडियन्स बिल्ड करा. शॉर्ट्स प्लस लॉंग व्हिडिओ कॉम्बिनेशन वापरला तर तुमचा चॅनल खूप फास्ट ग्रो होईल. आता शेवटचा पण खूप पॉवरफुल पॉईंट म्हणजे ऑडियन्स कनेक्ट. तर तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी फक्त व्हिडिओ अपलोड करणं पुरेसं नाही, तर तुमच्या व्ह्यूअर्ससोबत कनेक्शन बनवणं खूप गरजेचं आहे. ऑडियन्स कनेक्ट म्हणजे काय तर तुमचे व्ह्यूअर्स तुमच्याशी रिलेट झाले पाहिजेत. त्यांना वाटलं पाहिजे की हा चॅनल आपल्यासाठी आहे. तर यासाठी काही ट्रिक नंबर 1, कॉमेंट्सला रिप्लाय द्या. सगळ्यात सोपी आणि इम्पॉर्टंट गोष्ट, व्ह्यूअर्स जे कमेंट करतात त्यांना रिप्लाय नक्की द्या. ट्रिक नंबर 1, कॉमेंट्सला रिप्लाय द्या. सगळ्यात सोपी आणि इम्पॉर्टंट गोष्ट, व्ह्यूअर्स जे कॉमेंट्स करतात त्यांना रिप्लाय नक्की द्या. यामुळे त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना इम्पॉर्टन्स देतात. ट्रिक नंबर 2, क्वेश्चन्स विचारा. व्हिडिओमध्ये व्ह्यूअर्सला क्वेश्चन विचारा. उदाहरण, तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायचे आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. यामुळे काय होतं तर तुमच्या कमेंट्स वाढतात आणि एंगेजमेंट देखील वाढते. ट्रिक नंबर 3, पर्सनल टच ठेवा. म्हणजे काय, व्हिडिओमध्ये थोडं पर्सनल बोला. जसं की मी माझ्या मुलीसाठी टिफिन बनवते. असं बोलल्याने काय होतं की व्ह्यूअर्स कनेक्ट होतात. ट्रिक नंबर 4, सेम ऑडियन्सला सर्व करा. तुमचा निश जो आहे त्याच ऑडियन्ससाठी व्हिडिओ बनवा. उदाहरण, जर तुमचा चॅनल हाऊसवाईफसाठी असेल तर त्यांच्यासाठी युजफुल कॉन्टेंट बनवा, जसं की कुकिंग, क्लिनिंग, रुटीन. ट्रिक नंबर 5, कम्युनिटी बिल्ड करा. तुमचे व्ह्यूअर्स रिपीट यायला पाहिजेत. तेच लोक पुन्हा पुन्हा तुमचे व्हिडिओ पाहतील.
यासाठी एंडमध्ये बोला जसं की तुम्ही माझ्या चॅनल फॅमिलीचा पार्ट आहात. समजा तुम्ही व्हिडिओ टाकलात आणि 10 लोकांनी कॉमेंट्स केल्या, जर तुम्ही रिप्लाय दिला तर ते लोक पुन्हा पुन्हा तुमचा व्हिडिओ पाहतील आणि हळूहळू तुमचा लॉयल ऑडियन्स तयार होतो. शेवटी एकच सांगते की व्ह्यूअर्सला इग्नोर करू नका, त्यांच्याशी बोला, त्यांना रिप्लाय द्या आणि त्यांना फील द्या की ते इम्पॉर्टंट आहेत. ऑडियन्स कनेक्ट स्ट्रॉंग असेल तर तुमचा चॅनल नक्की ग्रो होईल. तर फ्रेंड्स, आज आपण पाहिलं की यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी कोणत्या 6 इम्पॉर्टंट गोष्टी फॉलो करायला हव्यात. निश ठरवणं, कन्सिस्टन्सी ठेवणं, थंबनेल आणि टायटल स्ट्रॉंग बनवणं, वॉच टाईम वाढवणं, शॉर्ट्स वापरणं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ऑडियन्ससोबत कनेक्ट राहणं. हे सगळे पॉईंट्स जर तुम्ही खरंच फॉलो केले तर तुमचा चॅनल ग्रो होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यूट्यूबवर सक्सेस एका दिवसात मिळत नाही. थोडा पेशन्स लागतो, थोडी मेहनत लागते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी. बऱ्याच वेळा काय होतं की आपण 5 ते 10 व्हिडिओ टाकतो आणि लगेच रिझल्ट दिसत नाही. मग काय होतं की आपण निराश होऊन जातो. पण तिथेच जास्त लोक थांबतात आणि जे लोक थांबत नाहीत तेच पुढे जाऊन सक्सेसफुल होतात. मी सुद्धा अजून शिकते आहे आणि तुमच्यासोबत माझी जी जर्नी आहे ती शेअर करते आहे. म्हणूनच तुम्ही पण थांबू नका, व्हिडिओ बनवत राहा, नवीन गोष्टी ट्राय करत राहा. आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ बनवताना कोणत्या गोष्टीत येतो, जसं की वॉच टाईम, सबस्क्रायबर. नक्की कमेंट करून सांगा, मी त्यावर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन देतो. आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझे नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. मी तुमच्यासाठी अजून असेच युजफुल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर, स्टे हॅपी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.